आपण पाहताय कोल्हापूर संकेत लाईव्ह, प्रत्येक घडामोडीचा अचूक संकेत। बारशाची तयारी सुरू असतानाच विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांकडून घातपाताचा आरोप, पोलिसांकडे तक्रार। कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरातील काटकर पार्क येथे एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे। घरात 1 महिन्याच्या मुलीच्या बारशाची तयारी सुरू असतानाच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होते। दरम्यान मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी हा मृत्यू आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप करत राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अस्मिता प्रतीकसिंह काटकर, राहणार काटकर पार्क, राजारामपुरी, कोल्हापूर यांचा रविवारी दिनांक 12 जुलै रोजी दुपारी 12:30च्या सुमारास मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। अस्मिता आणि प्रतीकसिंह काटकर यांचा विवाह सुमारे वर्षभरापूर्वी झाला होता। काही दिवसांपूर्वीच त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं होतं। कुटुंबात बारशाची तयारी सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्यानं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। दरम्यान मृत विवाहितेच्या आईसह नातेवाईकांनी अस्मितेचा शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचा आरोप केलाय। तसेच हा मृत्यू आत्महत्या नसून घातपात असल्याचा दावा करत पती प्रतीकसिंह काटकर, सासरे वीरेंद्र काटकर, सासू मनीषा काटकर आणि नंद ऋतुजा काटकर यांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली। या प्रकरणाचा तपास राजारामपुरी पोलीस करीत असून या प्रकरणात कोणताही निष्कर्ष अद्याप अधिकृतपणे समोर आलेला नाही आहे। नातेवाईकांनी केलेले आरोप हे त्यांच्या तक्रारीतील आरोप असून त्यांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होईल। पोलिसांची पुढील तपासाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं। संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवान घडामोडी व बातम्यांसाठी कोल्हापूर संकेत लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।